मागील पर्वामध्ये आपण बघितलं, जिच्यावर तो जीवापाड प्रेम करायला लागला होता ती त्याला सोडून चालली होती. दीक्षानं एकदा वळून पाहिलं तसा तो परत आड लपला. तिनं मान वळवली आणि ट्रॉली ढकलत आत निघून गेली. ती नजरेआड होईपर्यंत तो मात्र तिलाच पाहत होता. तिच्यासाठी तो कोणीच नव्हता, पण त्याच्यासाठी ती त्याचीच होती. त्याची दीक्षा, त्याचं अधुरं प्रेम. आता पुढे. ऑल राईट मिस्टर परचुरे, आपल्या डिस्कशनप्रमाणे आम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर ही डील साईन करायला तयार आहोत, तो चेअरवर रेलत म्हणाला. तसे समोर बसलेले मिस्टर परचुरे आणि त्यांची टीम लीड त्यांच्याकडे पाहायला लागली. बट सर, त्याची टीम लीड बोलतच होती की सॉरी मिस्टर परचुरे, जर तुम्हाला या टर्म्स मान्य नसतील तर आपण पुढे जाण्यात काहीच पॉईंट नाही आहे, राईट? त्यानं त्याच्या शेजारच्या चेअरवर बसलेल्या तरुणाकडे पाहिलं. ॲब्सोल्युटली, तो तरुण हसला. मिस्टर परचुरे आणि त्याचा टीम लीड विचारात पडले होते. त्यांच्या काही खाणाखुणा सुरू होत्या ज्या त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटल्या नव्हत्या. वी डोंट हॅव द होल डे मिस्टर परचुरे. त्यानं टेबलवर ठेवलेलं पेपरवेट फिरवलं. आम्हाला मान्य आहे, मिस्टर परचुरे म्हणाले तसं त्याच्या ओठांवर हसू पसरलं. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर परचुरे. डीलवर सह्या झाल्यावर त्यानं हात पुढे केला. सिम्बायोटिक इज ऑफिशियली अ पार्ट ऑफ DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाव. कॉंग्रॅट्स टू यू टू मिस्टर दक्ष कारखानीस. इट्स अ प्लेजर मीटिंग यू अँड मिस्टर कार्तिक. मिस्टर परचुरे हसत म्हणाले. डिनर? परचुरेंनी विचारलं. थँक्स, बट वी ऑलरेडी हॅव प्लॅन्स. दक्ष हलकं हसत म्हणाला. जरा वेळानं दोघं सिम्बायोटिकमधून बाहेर पडले. त्यांचा ड्रायव्हर त्यांची वाटच पाहत होता. आता कुणीकडे? दक्षने कार्तिकला विचारलं. डिनरला. तिला भेटलो नाही तर जीव घेईल माझा, कार्तिक हसत म्हणाला. तसं दक्षने तोंड वाकडं केलं. कार्तिकने सांगितलेल्या लोकेशनवर ड्रायव्हरनं गाडी घेतली. काही वेळात दोघे एका लॅविश अशा लाऊंजमध्ये आले. दक्ष खाली उतरत होता की कार्तिकनं त्याला आवाज दिला. ए बाबा, आता काय हे लाऊंज पण टेक ओव्हर करतोयस की काय? काढतो ब्लेझर. कार्तिक म्हणाला. तसा दक्षने डोळे फिरवत ब्लेझर काढून ठेवला आणि शर्टच्या स्लीव्ज फोल्ड केल्या. दोघे आत निघून गेले. कार्तिकनं टेबल बुक केलं होतं. दोघे तिकडे जाऊन बसले. म्युझिक सुरू होतं आणि बरेचसे तरुण तरुणी डान्स फ्लोअरवर थिरकत होते. कार्तिक कौतुकानं तिकडे पाहत होता, तर दक्षने नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये डोकं खुपसलं होतं. हे हॅन्सम. दक्षच्या अगदी जवळून आवाज आला तसं त्याने वर पाहिलं. एक सुंदर तरुणी त्याच्याकडे पाहत होती. हे, आय नो यू. मॅगझिन्स में देखा है तुम्हें. दक्ष कारखानीस, राईट? वाव, वॉट अ लकी डे. त्याला पाहून ती फारच खुश झाली होती. डान्स? तिनं बिनधास्त विचारलं. शुअर. कार्तिक, जा तिला कंपनी दे. दक्षने कार्तिककडे पाहिलं आणि मग त्या तरुणीकडे पाहिलं. ही विल गिव्ह यू अ कंपनी. तिरकस हसत तो म्हणाला. ती तरुणी जराशी गोंधळली होती, तर कार्तिक वैतागला होता. सॉरी मिस, प्लीज. कार्तिकनं तिला टाटा केलं. आणि दक्षकडे मोर्चा वळवला. डोक्यावर पडलायस का रे तू? आईला तिला कळलं ना, जर ठेचेल मला ती. कार्तिक कचरत म्हणाला. क्या भाई, कोण होतास तू? काय झालास तू? काही वेळापुरता का होईना दक्ष हसला. तसं कार्तिकला बरं वाटलं. दक्ष, कार्तिक बोलतच होता की हाय गाईज. कानावर आवाज पडला आणि पाठोपाठ तिनं दोघांना मिठी मारली. अगं, किती जोरात किंचळतेस तू. दक्षने कान बंद केले. सॉरी सॉरी, ती जीभ चावत म्हणाली. घे हा तुझा बॉयफ्रेंड एकदाचा, नंतर म्हणू नकोस आम्हाला प्रायव्हसी दिली नाही म्हणून. डिनर संपून हॉटेलवर जातोय मी. यू गाईज कॅरी ऑन. दक्ष दोघांकडे पाहत म्हणाला. ए, तू पण चल ना, ती म्हणाली. कशाला? दक्षने कपाळावर आठ्या घातल्या. तसंही मला कामं आहेत. हो हो, माहिती आहेत तुझी कामं. ती बोलत होती की कार्तिकनं तिचा हात दाबला. तशी ती पटकन थांबली. ए चला, मला जाम भूक लागली आहे. कार्तिक शेजारी बसकन मांडत तिनं मेनू कार्ड हातात घेतलं. ती सोनिका किल्लेदार, वुड बी मिसेस कार्तिक सबनीस. गेल्या 1 वर्षापासून कार्तिक आणि ती रिलेशनशिपमध्ये होते. घरी सगळ्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता. सोनिकाची आणि कार्तिकची ओळख एका बिझनेस मीटच्या दरम्यान बँगलोरमध्ये झाली होती.
त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि प्रेमाची चाहूल लागली. कार्तिकनं तिला प्रपोज केलं आणि तिनंही लगेच होकार दिला. सोनिका बँगलोरमध्येच राहत होती. तिची फॅमिली तिच्या भावाकडे कॅनडाला असायची. ती आणि तिची मावस बहीण कांचन इकडे राहायच्या. सोनिकाचं प्रोजेक्ट संपलं की दोघांनी एंगेजमेंट करायचं ठरवलं होतं. तिघांचा डिनर झाल्यावर दक्ष हॉटेलवर निघून गेला तर कार्तिक आणि सोनिका ड्राईव्हवर निघाले. कार्तिक, बोला. किती दिवस हा असा राहणार आहे? बँगलोरमध्ये येतो मग तिला भेटावंसं वाटत नाही का रे त्याला? सोनिकाने विचारलं. तो आतून किती तुटतोय ते मला माहिती आहे. नेक्स्ट पण हट्टाला पेटलाय. काय तर म्हणे तिला फ्रीडम देणार, जबरदस्ती नको. आत्ताही मला माहिती आहे तो हॉटेल रूमवर जाऊन काय करत असेल. कोण समजावणार यांना? वेडे आहेत. बरं तिचं काय? तुझं लक्ष आहे ना तिच्यावर? कार्तिकने विचारलं. ऑफकोर्स. माझ्या बिल्डिंगपासून 2 बिल्डिंग्स सोडून तिचं अपार्टमेंट आहे. फ्लॅट घेतलाय तिनं रेंटवर. हिरण्या नायडू तिची फ्लॅटमेट. डोंट वरी, माझं बरोबर लक्ष आहे तिच्यावर. सोनिका हसली. कशी आहे ग ती? कार्तिकने विचारलं. ठीकच म्हणायची. अपने काम से काम रखती है. सुब्बू आहे ना माझा कलीग, सेम फ्लोअरवर राहतो. सांगत होता मिक्स होत नाही कुणात. कुणी बोलायला आलं की चिडते लगेच. कार्तिक, तिलाही दक्ष आवडत असेल का रे? सोनिकाने विचारलं. आय डोंट नो. मला वाटायचं तिच्याही मनात त्याच्याविषयी फिलिंग्स आहेत. पण तसं असतं तर डिवोर्स का घेतला असता तिनं? काहीच कळत नाहीये यार. 2 वर्ष झाली सोनिका. दक्ष प्रोफेशनली जरी पुढे गेला असेल तरी त्याच्या पर्सनल आयुष्यात तो तिथेच आहे अजून. कार्तिक उदास होत म्हणाला. डोंट वरी, आपण करू काहीतरी. सोनिकानं त्याचा हात हातात घेतला तसं कार्तिकनं तिच्या हातावर ओठ टेकवले. थँक्स स्वीटी, कार्तिक म्हणाला. बस काय, नुसतं थँक्स काय? चल वॉलेट काढ, मला डेझर्ट्स खायचे आहेत. सोनिका डोळे मिचकावत म्हणाली. तसा कार्तिक हसायला लागला. दक्ष त्याच्या रूममध्ये आला आणि त्यानं ब्लेझर बेडवर भिरकावला. शूज काढत तो फ्रेश होऊन आला आणि त्यानं बेडवर स्वतःला झोकून दिलं. बंद डोळ्यांमागे तिचा हसरा चेहरा तरळला आणि त्यानं डोळे उघडले. मोबाईल हातात घेत त्यानं तिचा फोटो ओपन केला. कशी आहेस तू? आय होप मस्तच असशील. हो का? यू नो व्हॉट, आज अजून एक कंपनी टेक ओव्हर केली आपण. येस, खूप मोठी अचीवमेंट आहे ना? काय फायदा पण? सेलिब्रेट करायला माझ्यासोबत तू नाही आहेस. एनिवे, तू खुश आहेस ना? मग झालं तर. आय मिस यू. आय मिस यू सो मच दीक्षा. आय लव्ह यू. आय रिअली डू. येशील का गं कधी परत माझ्याकडे? मी अजूनही तुझी वाट पाहतोय. बँगलोरमध्ये असूनही तुला न भेटणं ही केवढी मोठी शिक्षा आहे माहिती आहे तुला? तडफडतोय ग मी तुला एक नजर पाहायला. का गेलीस दिशू? सांग ना का? मला एक शेवटचा चान्सही द्यावासा वाटला नाही का ग तुला? मग तुझ्या डोळ्यात दिसायचं ते काय होतं? तुझ्याही डोळ्यात त्याच भावना पाहिल्यात मी दीक्षा. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. त्यानं तिच्या फोटोवर ओठ टेकवले आणि त्याच्या भरल्या डोळ्यातून एक चुकारश्रू ओघळलाच. हातात ग्रोसरीच्या बॅग्स घेऊन ती अडखळत लिफ्टपाशी आली. कसं तरी तिनं बटन प्रेस केलं. मनात मात्र कॅबवाल्याला शिव्या देणं सुरू होतं. त्यात तिची फ्लॅटमेटही फोन उचलत नव्हती. त्यामुळं तिच्या चिडचिडीत अजून भर पडली होती. लिफ्टचं दार उघडलं तशी ती आत घुसली. आत ऑलरेडी 2 जण होते. त्यातला एक तिच्याच फ्लोअरवर राहत होता आणि दुसरा मात्र कोणीतरी अननोन होता, जो ती आत आल्यापासून तिला ताडत होता. तिच्याबरोबर लक्षात आलं होतं ते. हातात बॅग्स नसताना तर तिची सँडल आणि त्याचा गाल यांचा चांगलाच मिलाप झाला असता. कसं तरी स्वतःला शांत करत ती तिच्या फ्लोअरची वाट पाहत होती. 10th फ्लोअरवर लिफ्ट थांबली आणि दार उघडल्यावर ती आणि पाठोपाठ तो दुसरा तरुण बाहेर पडला. मैं हेल्प करता हूँ. तिची कसरत पाहून तो पुढे झाला. कशाला? मी मागितली मदत. आला लगेच मागे मागे अर्धवट. ती त्याच्यावर खेकसली तसा तो दचकून थांबलाच. ती मराठीत काय बोलली हे त्याच्या डोक्यावरून गेलं होतं, पण ती चिडली एवढं मात्र त्याला समजलं होतं. त्यानं घाबरून तिच्याकडे पाहिलं आणि सॉरी म्हणत त्याच्या फ्लॅटकडे पळून गेला. तिनं दार उघडलं आणि आत आली. डायनिंग टेबलवर बॅग सापटत तिनं डायरेक्ट किचनकडे मोर्चा वळवला.
फ्रीजमधून थंडगार पाण्याची बॉटल काढत तिनं तोंडाला लावली. तेव्हा कुठे मन जरा शांत झालं. पण 2 मिनिटंच कारण ओट्यावरचा पसारा दिसला आणि बॉटल तिकडेच आपटून ती तिच्या कामाला लागली. आणि ती फ्लॅटमेटच्या रूममध्ये शिरली. ए म्हशे, तिचा तार स्वरातला आवाज ऐकून आपल्या बॉयफ्रेंडच्या स्वप्नात रमलेली हिरण्या दानकन बेडवरून खाली पडली. अय्यो आई, कंबर चोळत तिनं आग ओकणाऱ्या दीक्षाकडे पाहिलं. दीक्षा, हिरण्या कंबर चोळतच उठली. अय्यो, काय करते? कसं बसं तिनं स्वतःला बेडवर बसवलं. गुस्सा क्यू? तिनं दीक्षाकडे पाहिलं. काय पसारा घातलायस तिकडं किचनमध्ये? सब जगा कुछ ना कुछ रखा है. मला सगळं क्लीन लागतं, माहिती आहे ना तुला? या राईट, तुला कसं माहीत असणार ना? त्यासाठी घरात लक्ष द्यावं लागतं. तुझं लक्ष कुठे तर त्याच उपटसुंभाकडे. दीक्षा ओरडली. क्या है? हिरण्यानं न कळून विचारलं. उपटसुंभ कळलं? तो तुझा बॉयफ्रेंड. दीक्षानं नाक मुरडलं. अम्मा, ऐसा बोल ना, मेरा सन था. हिरण्या लगेच लाजली आणि दीक्षाचं डोकंच सटकलं. लाजून पोट भरलं असेल तर जेवायचं बघा. आज तुझी टर्न आहे. आणि आधी उठून ओठावर. दीक्षा धुसफुसत होती. दीक्षानं नाक मुरडलं. आई, मी तुमको दिशू बुलाती, हिरण्या म्हणाली. अजिबात नाही, नो दिशू बिझनेस. दीक्षानं बोट नाचवलं. दिशा चालेल? हिरण्या म्हणाली. ते तुझे पिरियड आहे क्या? हिरण्यानं निरागसपणे विचारलं. व्हॉट आर यू मिसिंग? तू ऐसा भी करती? चिल्लम चिल्ली, हिरण्या म्हणाली. नो, तसं काही नाहीये, ते सहजच. दीक्षा नजर चोरत म्हणाली. तू जाते का आता? भूक लागलीये. दीक्षानं डोळे वटारले तशी हिरण्या घाबरून आत पळाली. दीक्षा तिच्या रूममध्ये आली. आज दिवसभर तिची बरीच धावपळ झाली होती. ऑफिसमध्ये बॅक टू बॅक मीटिंग्स होत्या. त्यात व्हॅलेंटाईन डे जवळ आला होता. त्यामुळे ऑफिसमध्ये प्रेमाचे वारे वाहत होते. तिच्या सगळ्या कलिग्सचा आजचा हॉट टॉपिक होता आपापल्या बॉयफ्रेंड्स नवऱ्यांना लुटणं. दीक्षा मात्र ते सगळं ऐकून वैतागली होती. त्यात कॅबवाल्याशी झालेलं भांडण, ग्रोसरी स्टोअरमधली लांबच लांब बिलिंगची लाईन, मेंदूचा पार भुगा झाला होता तिच्या. फ्रेश होऊन चेंज करून ती बेडवर पडली. आज मनात विचारांनी थैमान घातलं होतं. अजबसी बेचैनी जाणवत होती. जणू खूप काहीतरी मिसिंग होतं. तिच्या लाईफमध्ये. तिनं वैतागत डोळे बंद केले. आय लव्ह यू दिशू. पुसटसा आवाज कानात गुंजला आणि बंद डोळ्यामागे त्याचा हसरा चेहरा तरळला. दीक्षानं खाडकन डोळे उघडले. दक्ष. त्याचं नाव ओठावर आलं आणि मनातलं वादळ जणू अचानक शमल्यासारखं झालं. तिनं धडपडत तिचा मोबाईल हातात घेतला. फोटो गॅलरीमध्ये जाऊन एक पर्सनल फोल्डर ओपन केला. त्या दोघांचा फोटो होता, गोव्यात काढलेला. तिनं अलगद त्याच्यावरून हात फिरवला. सगळाच गुंता झाला होता आयुष्यात. एक हताश सुस्कारा सोडून तिनं फोन बंद केला. दिशा, डिनर करायला ये, हिरण्याचा आवाज आला. ही पोरगी माझं मराठी पार बिघडवून टाकणार आहे. मठ्ठ कुठली. 2 वर्ष झाले शिकवतीये, पण अजून बाकी शून्यच आहे. पुटपुटत दीक्षा बाहेर निघून गेली. सोनिका आणि कार्तिक तिच्या बिल्डिंगपाशी आले. सोनिका उतरली आणि कार्तिकही बाहेर आला. कार्तिक, एवढ्यात जायलाच हवंय का? आय मिस यू यार. सोनिकानं त्याला मिठी मारली. काय करू स्वीटहार्ट, पण आता सारखं येणं होतच राहणार आहे कामाच्या निमित्तानं. आणि तसंही उद्या आपण भेटतोय ना. दिव्याचा बर्थडे आहे 2 दिवसांनी. गिफ्ट नाही नेलं ना तर मला आणि दक्षला फाडून खाईल ती. कार्तिक हसत म्हणाला. यू गाईज आर टू मच. ती किती गोड आहे. तुम्ही सारखं बोलत असता तिला. सानिका नाक मुरडत म्हणाली. ओ मॅडम, तिच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. 1 नंबरची लुटारू आहे ती. आता बघ, तुलाही कॉल करेल मस्का मारायला गिफ्टसाठी. असू देत, मी तसंही तिच्यासाठी गिफ्ट पाठवणारच आहे तुझ्यासोबत. पण उद्या भेटतोय आपण.
ऐसा मौका मैं नहीं छोडने वाली. सोनिकानं डोळा मारला. बरं मी निघतो आता. यू टेक केअर. ओके, सी यू टुमारो. कार्तिकनं तिला जवळ घेऊन अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला बाय करत गाडीत बसला. सोनिका त्याला बाय करत तिच्या बिल्डिंगमध्ये निघून गेली. दक्ष अजूनही दीक्षाच्या विचारांमध्ये हरवला होता की रूमच्या दारावर नॉक झालं. त्यानं दरवाजा उघडला तसा कार्तिक आत आला. आलास तू? मला वाटलं आज मुक्काम पोस्ट सोनिकाचं घर असेल. दक्ष मिस्किल हसला. बस क्या? कार्तिक त्याच्यासमोर येऊन बसला. झालं दीक्षाशी बोलून? तिला सगळं सांगून? कार्तिकनं विचारलं. मी कशाला काही? दक्षने नजर चोरली. इकडे बघ दक्ष, दीक्षाचा विषय निघाला की बरोबर नजर चोरतोस तू. अजूनही असा एकही दिवस गेला नाहीये ज्या दिवशी तू तिची आठवण काढली नाहीस. तू बंगलोरच्या कंपनीचं का टेक ओव्हर करतोयस हे न कळण्या एवढा मूर्ख नाहीये मी दक्ष. वेड्यासारखा तिच्या फोटोशी गप्पा मारत बसतोस. सोशल लाईफ ऑलमोस्ट झिरो झालंय तुझं. जेमतेम मी आणि सोनिका एवढेच काय ते तुझे मित्र. कधी काळी पार्टीजची आणबाण शान असणारा दक्ष गेल्या 2 वर्षात एकाही पार्टीला गेला नाहीये. यावर कुणीतरी विश्वास ठेवेल? सांग ना. कार्तिक घडाघडा बोलून मोकळा झाला. कार्तिक, दक्षचा आवाज चढला. काय चुकीचं बोलतोय मी दक्ष? बँगलोरला आलायस ना ऑल द वे, मग तिला भेटत का नाहीयेस? एकदाचं काय ते क्लिअर का करत नाहीस? किती दिवस झोरणार आहेस असा? मावशी कधीपासून सांगतीये लग्न कर लग्न कर. स्वतःचा नाही तर निदान तिचा तरी विचार कर. कार्तिक चिडून म्हणाला. कार्तिक, सगळं माहीत असूनही असं कसं म्हणू शकतोस तू? तुला रादर घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मी दीक्षा सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीवर प्रेम करू शकत नाही. लग्न तर खूप दूरची गोष्ट आहे कार्तिक. ती मला सोडून गेली रे. मी तिला दूर केलं नाहीये. माझ्या मनात तीच होती, आहे आणि तीच राहणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, दक्षही चिडून म्हणाला. काही वेळ तिकडे शांतताच होती. दक्ष, सॉरी. रागाच्या भरात मी सॉरी. जरा वेळाने कार्तिकनंच विषय काढला. तुझी काळजी वाटते आम्हा सगळ्यांना म्हणून. आय नो कार्तिक, आय नो. तुमची काळजी मी समजू शकतो, पण माझेही काही डिसिजन्स आहेत ना. हे बघ, उम्मीद पे दुनिया कायम है कार्तिक. अजूनही कुठेतरी पुसटशी आशा आहे मनात. ती नक्की परत येईल. मला पुढे जायला तेवढंही पुरेसं आहे रे. छोड ना कार्तिक. माझं जे आहे ते असं आहे तेच चालू देत. तू तुझं बोल. कधी करायची तुमची एंगेजमेंट? असे किती दिवस दूर राहणार आहात तुम्ही? दक्षने विषय बदलला. सोनिकाचा प्रोजेक्ट संपतोय 3 महिन्यांनी. तेव्हाच एंगेजमेंट करूया असं ठरवलंय, कार्तिक म्हणाला. ग्रेट. दक्ष हसला. जरा वेळ गप्पा मारून कार्तिक त्याच्या रूममध्ये निघून गेला. दक्ष मात्र परत एकदा दीक्षाच्या फोटोत आपलं मन रमवायचा प्रयत्न करत झोपी गेला. हिरण्या आणि दीक्षानं सगळं आवरायला घेतलं. हिरा, दीक्षानं हाक मारली. आय एम सॉरी. पता नहीं मुझे क्या हो गया था. म्हणजे मला असं ओरडायचं नव्हतं तुझ्यावर, पण दीक्षा शांत झाल्यावर आता तिलाच कसं तरी वाटत होतं. नया कुछ तो बोल. तू ओरडायची सवय झाली. तू दाटी नाही ना, तो गडबड. पण आज काय झालं? हिरण्यानं भाषावेळ करत दीक्षाला विचारलं. काही खास नाही, असंच. दीक्षा जराशी उदास म्हणाली. दीक्षा, मैं बोलूं? तुमको विवाहम का सोचना चाहिए. यू शुड फाइंड समवन अँड गेट मॅरिड. हिरण्या कॅज्युअली असं बोलून गेली, पण दीक्षा मात्र बेचैन झाली. नो वे, ती पटकन म्हणाली. क्यों? बैंगलोर में कितना लड़का लोग. तुम अच्छे भी लगती उनको. सो मेनी बॉयज हॅव प्रपोज टू यू, बट यू ऑलवेज से नो. कोणी आहे का तुझं? हिरण्याने तिच्यावर नजर रोखली. नो, कुणीच नाहीये, पण मला नाही या सगळ्या झमेल्यात पडायचं आत्ता. प्लीज हिरा. दीक्षा चिडली. काम डाऊन. नो गुस्सा. थू थू. तुमको मालूम? सत्ता क्या बोलता? गुस्सा करके लाईफ शॉर्ट होता. हॅप्पी राहायचं. हिरण्या तिला समजावत म्हणाली. हिरा. दीक्षा काही बोलणार तोच तिचा फोन वाजला. तिनं लगेच फोन रिसीव्ह केला आणि तिच्या रूममध्ये गेली. दिव्या. दीक्षानं फोन कानाला लावला. वहिनी. पलीकडून दिव्याचा उत्साही आवाज आला आणि दीक्षाचा राग निवळला. कशी आहेस राणी? दीक्षानं विचारलं.
ठीक आहे. काय गं वहिनी, किती दिवस झाले तू कॉलच नाही केलास. आई पण सारखी विचारतीये तुझ्याबद्दल. दिव्या म्हणाली, हो ग, काम खूप होतं म्हणून नाही जमलं. कशा आहात तुम्ही दोघी आणि घरातले सगळे? सगळे या शब्दावर जोर देत दीक्षाने विचारलं. सगळे ठीक आहेत वहिनी. ऐक ना, माझा बर्थडे आहे 2 दिवसांनी. माझ्या लक्षात आहे राणी, तुला काय गिफ्ट हवंय यावर्षी? दीक्षा हसली. वहिनी, तुला चांगलंच माहिती आहे मला काय गिफ्ट हवं असतं दरवर्षी. दिव्या म्हणाली तशी दीक्षा शांत झाली. दिव्या वहिनी, एकदा तरी ये ना ग इकडे. आय प्रॉमिस, दादाला तुझ्या समोरही आणणार नाही आम्ही. पण गेल्या 2 वर्षात तू एकदाही इकडे आली नाहीयेस. तुझी खूप आठवण येते ग. सगळ्यांनाच ये ना भेटायला आम्हाला. दिव्यांना आर्जव केलं तशी दीक्षा एकदम भावूक झाली होती. मी ट्राय करेन, ओके. दिव्या, हिऱ्या बोलवतीये. मी तुला परत कॉल करते. बाय. दीक्षानं कॉल कट केला. अजून बोलूच शकली नसती ती. डोळ्यात आसवांची दाटी झालीच होती ऑलरेडी. गेल्या 2 वर्षात दीक्षानं एकदाही मुंबईत पाऊल ठेवलं नव्हतं. या सगळ्या आठवणींपासून फक्त पळत होती ती. तिची फॅमिलीही बोलून थकली होती तिला. कधीतरी तिची आई आणि दर्शन यायचे बँगलोरला. तिनं स्वतःला बिझी करून घेतलं होतं खरं, पण ती हुरहुर काही केल्या कमी व्हायची नाही. तीच हुरहुर जी तिला एअरपोर्टवर जाणवली होती. अजूनही वाटायचं तो आसपासच आहे. कितीतरी वेळेस मन बेचैन व्हायचं. असं वाटायचं एकदाचा फोन करावा आणि बोलून टाकावं घडाघडा. पण डिवोर्स पेपर्स आठवायचे आणि तेच मन माघार घ्यायचं. मनातले विचार झटकून दीक्षा किचनमध्ये गेली. दक्षला सकाळी लवकर जाग आली. आजकाल पूर्वीसारखा उत्साह नसायचा. दीक्षा जेव्हापासून त्याच्यापासून दूर गेली होती त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. कार्तिक ओरडायचा म्हणून त्यानं वर्कआउट आणि बाकी रुटीन सुरू ठेवलं होतं. हँडसम तर तो अजूनही होता, पण तो चार्म मिसिंग होता. गेल्या 2 वर्षात त्यानं जीव तोडून मेहनत घेतली होती. काम काम आणि फक्त काम एवढंच सुरू होतं. कामाच्या निमित्तानं सतत फिरणं असायचं. घरच्यांना त्याची काळजी वाटायची. त्याच्या लग्नाचा विषय निघाला की संपलंच म्हणून समजा. दीक्षाच्या विचारांनी दक्षची सकाळ झाली होती. हॉटेलच्या जिममध्ये जाऊन जरा वेळ वर्कआउट करून तो परत रूमवर आला. कार्तिकही एव्हाना उठलाच होता. दोघे आवरून ब्रेकफास्ट करायला खाली आले. दक्ष, आपण सोनिकाला लंचसाठी भेटतोय फिनिक्समध्ये, कार्तिकनं सांगितलं. कार्तिक, तुला काय भेटायचे ते भेट ना. मला नको ओढूस प्रत्येक वेळेस तुमच्यामध्ये. दक्ष कॉफी पित म्हणाला. अरे मूर्खा, दिव्याचा बर्थडे आहे 2 दिवसांनी. विसरलायत का आपण? तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला नको का? ते काही नाही, आपण जातोय. दॅट्स फायनल. कार्तिक जरबेनं म्हणाला. ओके. दक्षने जीवावर आल्यासारखा रिप्लाय दिला. जरा वेळ काम करून दोघे बाहेर पडले. त्यांची रिटर्न फ्लाईट संध्याकाळची होती, त्यामुळे हातात बऱ्यापैकी वेळ होता. दक्ष आणि कार्तिक फिनिक्समध्ये आले. सोनिकाही त्यांना जॉईन झाली होती. तिची बडबड सुरू होती. कार्तिक आणि ती गप्पा मारत होते, तर दक्ष मध्ये मध्ये रिप्लाय करत होता. हे गाईज, चला ना त्या शॉपमध्ये. गोल्ड ब्रेसलेट पाहूया, सानिका म्हणाली. तुम्ही सुरू करा, मी एक कॉल करून येतो, दक्ष म्हणाला. ओके, लवकर ये, सोनिका म्हणाली आणि कार्तिकला घेऊन आत गेली. दक्षने कॉल केला आणि तो फोनवर बोलत जरासा पुढे चालत होता. हॅलो हॅलो. नेटवर्क इश्यूज असल्यामुळं तो तसाच पुढे चालत होता. डॅम यार. त्यानं वैतागत कॉल कट केला आणि नादात मागे वळणार तोच फोनवर बोलत घाईघाईत आलेली ती त्याला धडकली. ओ सो सॉरी. तिचं समोर लक्ष गेलं आणि हातातला फोन खाली पडला. समोर तो उभा होता, स्तब्ध होऊन. त्याची नजर तिच्यावर खिळली होती आणि तिचीही त्याच्यातच अडकली होती. त्याचे डोळे भरून आलेले. तिचीही काही वेगळी अवस्था नव्हती. मनात भावना ओसंडून वाहत होत्या दोघांच्याही. दीक्षा, त्याच्या तोंडून आपसूक निघालं. दक्ष, पुसटसे उद्गार तिच्याही तोंडून उमटलेच. वेळ तिथेच थांबली होती, त्याच्यासाठी आणि तिच्यासाठीही. खाली पडलेला फोन कधीच कट झाला होता. आजूबाजूचे लोक आपल्याला पाहतायत याचं ना त्याला भान होतं ना तिला.
बास डोळ्यांसमोर त्याला ती दिसत होती आणि तिला तो. 2 वर्षांनी दोघे समोरासमोर आले होते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.